हॅलो. पाऊस मोठा चालू आहे का? पाऊस वारं घातलंय ना, वाऱ्यात पाऊस चालू आहे हो. बर बर. हा. बरं आहे. तुमच्याकडे बैल बांधली का आत? बैल बांधत होतो, आता बांधली. दोन्ही बैल बांधली आता. बर बैल गुरं सगळी आत बांधली. बर बर. हम्म. काय चाललंय बघा म्हटलं, ऐकलं काल गडबडीत होता, त्या व्हिडिओ टाकले, त्या बारीक लक्ष दिलाय का? ऐकलं ती मी काय झालं परत रात्री उशीर पत्र ऐकत होतो. हा. बसलो ती रात्री 1 वाजेपर्यंत बसलो ऐकत. बर बर. हा, मग ती बालाजीचा बी एक व्हिडिओ राहिला होता बघायचा, ती बी बघितला. परत हा. ती तुमच्या त्या ह्यांचं काय कांबळे का काय ती हा. त्यांचा पण बघितला. बर. 2-3. बाकीचं जाऊ दे, आपलं जे दणका द्यायचा होता पहिल्यांदा तोंडाला, ते दिलाय का? बैल मोकळा सोडून काम राहिलं होतं द्यायचं, बोलायचं त्यात. होय होय, ती आपला बैल ठेवलेलं ते तसं ती बी बघितलं की. म्हणजे ती जी काय आपलं काम राहिलं होतं प्रथम तोंडाचं, म्हणजे बाबा त्या दिवशी मुलाखतच घेतली होती, बैल सोडून जरा इच्छा राहिली होती, हा. ते समाधान झालं का विचारा, तुला फोन करत होत कालपासून. नाही नाही, मी बोलणं आणि तुम्ही बोलण्यात फरक आहे. माझ्या हा. व्हिडिओ मुलाखतीपेक्षा तुम्ही स्वतः प्रकट झालाय हा. त्याचा रिस्पॉन्स लय जोरात आलाय, कारण मला काल दिवसभर फोन होतो कंटिन्यू. हा. बर बर. आणि आज बी दिवसभर कंटिन्यू फोन चालू आहे. फोन मी ठेवलं नाही कसला. बर बर. सगळ्यांचं फोन, वळवाल्यांचं बी सगळं फोन आलं. आणि बैल गया घेऊन यावे त्यांच्यासाठी बी फोन आला, सगळ्या बऱ्याच जण झाले. म्हणजे राजमळग्यानं मनावर घेतल्यानंतर कुठंतरी उलता पालत होते म्हणायचं. होते की, पण आम्ही तुम्हाला एक लय दिवसात सांगतो, पण तुम्ही घेत नव्हता. आता तुमच्या मनात, तुमच्याकडे आता ताकद आली हो. आता ताकद आली आहे. ताकद आली आता, मोबाईल घेतल्यावर ताकद आली. हा, मोबाईल घेतल्यावर ताकद आली म्हणता होय. मग काय. हा हा हा. तुम्ही ते लय हे करत होता हो, ती मोबाईल चार्जिंग ठेवायची नाही ती, किंवा किरकिर तुमच्या मागे. हा हा हा. त्यामुळे तर माझ्या पाठीमागच्या 4-5 महिन्यात तुम्ही कुठे बाहेर गेला बी नाही हो. हम्म. हम्म. मग त्यात आवाज म्हण, वाक्य म्हण, बोलणं म्हण, काय काय तुझं तुला प्रॉब्लेम. तर पटलंय का? होय होय, मला पटले हो, माझं काय विषय नाही. कारण जगाला पटल न पटल तो बागी वेगळा, टाळकी एक नसते ती. नाही पटलाय अहो, बैलच पटलाय सगळ्यांना. बर. एकही माणूस जेवढं फोन सकाळ येतात हा. नवनं बसले सुद्धा मला फोन करून बोलला, बैल काय चांगला म्हण? आहे. बैल लय गोडा आहे म्हणलं. तुम्ही शिरगुप्पीचं पाटीलचा फोन आलता, बर डपळापूरनं फोन आलतं, बरेच सगळीकडून फोन आले मला. बर सातारच्या भागातल्या बऱ्याच जणांना फोन आले. बर. कलडोनच्या माळीच्या बरेच जवळजवळ सगळे वळू क्षेत्रातली बी सगळी, आणि भरपूर जणांना फोन आले. व्हिडिओ पडल्यावर. हा, पडलं. बैल लय गोडा आहे म्हणलं, सगळे म्हणतील बैल चांगला आहे तुमचा हो. बर, निगेटिव्ह कोणाच्या कमेंट किंवा निगेटिव्ह मध्ये काय झाले, निगेटिव्ह मध्ये विषय असा झालाय की एकही व्यक्ती मला निगेटिव्ह बोलला नाही. मी मस्त हुडकन प्रत्येक फोनवर चर्चा करण्यासाठी मी त्यांच्यासोबत बोलतोय बरं का. बैल बामा बरा आहे का आमचा, कसा वाटला तुम्हाला, असं विचारलं. आमचं म्हणजे साहेबांचं कामाचं कसं, चॅनलचं कसं, असं मी विचारलंय बऱ्याच जणांना. बर नाही एक नंबर आहे म्हणते. बर बर बर. फोन करणारी माणसं बी कसं असते माहिती आहे का, ज्यांना पटत नाही ते फोन करत नाही. नाही, त्याच दोन प्रकारची माणसं आहेत, दोन प्रकारची बुद्धी आहे, दोन हा, प्रकारचे विचार आहेत. जी फोन करत नाही म्हणजे माहित असते सगळं, पण फोन करत नाही म्हणजे त्यांना पटत नसते हो. नाही, माहित असून सुद्धा एखाद्या वेळेला काय करतो की एक वेगळ्या भावनेतनं फोन करायला जातो. हा. आपलं काम पटत नसते, माझं काम पटत नसतंय, माझा आवाज कुणाला आवडत नसतोय, हम्म. पण कदाचित मी जाहिरात टाकली म्हणून त्याला बोलून दाखवायचं नसतंय, पण कुठल्या तरी भावनेतनं तो फोन करत असो, तेवढं लक्षात ठेवायचं. एवढं ओळखायला आलं पाहिजे. फक्त माणसं ओळखाय तांडूरचा राजा मेल्यापासून पहिल्यांदा माणसं ओळखाय शिकायची. ते एक जण झालतं सारखं कशा बैलाचं टाकताय, हे टाकताय फोटो व्हिडिओ, जरा दुसऱ्या बैलाचं टाकाय की, असं एक जण तेवढं आलतं. हा. मग त्याच्यावर तू काय उत्तर दिलं? हा, टाकतो म्हणलं की. हा. टाकतो म्हणलं, काय अडचण नाही म्हणलं. त्याची पण त्याची तर काय टाकत नाही, टाकतोय म्हणलं. भाऊला दाखवला का त्या व्हिडिओ? दाखवला की. काय म्हणलं भाऊ? सुनील म्हणताय का वडील? सुनील म्हणा किंवा भाऊ म्हणा. सुनीलनं बघितलाय, सुनीलनं बघितलाय, मी पण बघितलाय. मी आणि सुनील दोघंच बघत बसलो रात्री. हा. भाऊन बोलला, नाही बघितला.
ही ही फोटो फोटो दाखवलेत वडिलांना. हा हा फोटो दाखवलेत वडिलांना. फोटो आलेत का बरं बघायसारखं जगाला? फोटो चांगला आले त्याची. ही जाधव साहेबांना फोटो जाधव साहेबांनी बघून मला फोन केलता. काय म्हणून? मला म्हणलं राजू आलता का? मी म्हणलं होय आलती गाव बर मला म्हणलं चांगला फोटो काढला तर एक नंबर फोटो काढला तर व्हिडिओ चांगला निघालाय. हा हा बैल बी चांगला सांभाळलाय मला म्हणतो तर. बर हम्म. हम्म. तेच प्रतिसाद तुला विचारायलाच फोन केलता. म्हणजे आपल्या मनात दुगदुगी राहिली होती एखादी व्हिडिओ टाकायची, ती व्हिडिओ हा टाकली आणि लय दिवस झालं राहिलं होतं. म्हणजे आपण काहीच केलं नव्हतं आल्यापासून. आपण मला वाटतं बैल आता येऊन 6 महिने झाला. आपण कुठे व्हिडिओ नाही, फोटो नाही, काय नाही, कार्ड नाही, फिरड नाही, काय जत्रा नाही, फितर नाही, काहीच नाही. पण आता हे जेवढं वातावरण वाढलंय, म्हणजे एखादा आता 1 दिवसात तेवढा व्हिडिओ पडला, बरोबर का? होय. पण तुला फील झालं का, की जत्रेची पण गरज नाही, प्रदर्शनची पण गरज नाही, कुठं गावात वाजवायची पण गरज नाही, एवढं घर बसल्या वातावरण वाढलं. घरी बसून सगळं काम होतंय. कुठून न्यायची गरज नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. ते खरंच आहे, उघडच आहे, त्याचा काय विषय नाही. म्हणजे जाणून काय घ्यायचंय, खिलार शेतकरी शान परिवारची खरंच पॉवर आहे का, हाय 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 हे हो. जाणून पण तुम्ही घ्यायचं. दाखवा तुम्हाला दाखवायसाठी आम्हाला थोडं सपोर्ट करायला लागतो, दुसरं काय नाही. म्हणजे मला दाखवायसाठी आम्हाला सपोर्ट करायला लागतो तुमच्यासाठी. बाबा करा, चांगला आहे ही. हा 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 आमचा बी फायदा आहे. अरे पण जिवंत आहे तोपर्यंतच तरुण वर्गाने तरुण वर्गाला जातीच्या आणि जातीलाच आधार द्यायचा आहे. सगळीकडून येत नाही हो राजभाऊ. आपण मस्त म्हणतो आपण. मी एका पाया तुम्हाला माहित आहे. मी एका आज मला पायावर सांग, सगळं आबाळातनं पडलंय का? आम्हाला कोण नाही पडलं तेव्हा काय विषय नाही. बरं मी ऐका, मला आतापर्यंत तुम्ही जिथं उभा राहिलाय तिथं मी कधी पण यायला तयार आहे. म्हणलंय बी मी ह्याच्या आधी बी म्हणलंय आणि तसं राहत बी आलोय मी कधी बदल बी केला नाही. पण माणसं बाकीच्यांनी बी तसं राहायला पाहिजे हो. त्यासाठी आपणाला लय मोठा प्रयत्न करायला लागणार आहे. मग कारण ती एखाद्या समाजातला निगेटिव्ह माणूस असतो का नाही, चुकीचा माणूस असतो का नाही, चुकीच्या गोष्टीला म्हणजे चुकीची गोष्ट जर बंद करायची असली तर पॉझिटिव्ह वाल्यांनी कंटिन्यू कामात राहिलं पाहिजे. मग आता विषय काय माहिती आहे का? विषय असा आहे की आता नवना भाऊ मला म्हणतो तर आपण प्रदर्शन घेणार आहे, असं तसं जरा सपोर्ट करा, असं तसं. मला घ्या घे भरवा घ्यावं, काय नको म्हणतो त्यांनी. हा भरवा प्रदर्शन तर भरवा म्हणतो. बर मग काय म्हणतो? नाही सपोर्ट करायला लागतोय म्हणला. हा राजभाऊला सांगा म्हणला तुम्ही, हा आपण मोठं प्रदर्शन भरवू म्हणला. बर म्हणलं चालतंय भरवायला काय. पण तिकडनं निपक्षपाती पण असला तर भरवा, नाही तर भरवूच नका म्हणजे. बरोबर बरोबर. नाहीतर नाही भरवलेलं बरं. कारण तुमच्या बी नावाला बटा नको बरोबर. आणि तुम्हाला सपोर्ट करणारे त्यांना बी नको म्हणलं. हा 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 काय करायचंय ती उघड ही बाबा ह्या बैलाला ही बैल सरस आहे ते असं सगळ्यांनी म्हणलं पाहिजे, तेव्हाच ती नंबर द्या, नाहीतर देऊच नका म्हणजे. बर मग काय म्हणतो? ठीक आहे. मग काय म्हणले? काय नाही म्हणला, ती तशी माणसं बी तशी लागतील म्हणला. आमच्या आता मी जर तसं निर्णय जोरात घेणार तर पुढला समोरचं मी म्हणलं काय माणसं आपली टीम तयार करू म्हणलं एक मोठी. जाधव साहेब आहेत म्हणलं, राज साहेब आहेत म्हणलं, मी आहे म्हणलं, तुम्ही आहे, असं टीमच आपली तयार करून आपल्या भागातली. वास्तव माणसांची टीम, जुनी ज्यांना माणसं ओरिजिनल आवडते अशा आता माणसांची मला टीम. सांगा म्हणलं, भारत मामा राजूभाऊचे वडील 50-60 वर्ष झाली ह्यात आहेत म्हणलं. जाधव साहेब 50-60 वर्ष झाली ह्यात आहेत. तुम्ही त्यात 50-60 वर्ष झाला आहे म्हणलं. आम्ही 10-20 वर्ष आहे म्हणलं. अशी सर्वसाधारण जर जुनी मंडळी जर एकत्र येऊन जर आपली स्वतःची आपल्या भागातली जर वळू मालकांची किंवा असू द्या किंवा जुनी खिलार पाळणारी असू द्या, व्यवस्थित चांगली जातीची, ती एकत्र येऊन जर आपण टीम तयार केली तर बाहेरच्या पुण्याला सातारच्या ह्याच्या त्याच्या माणसांनी येऊन इथे शहाणपण शिकून काय गरज आहे. खरी जात आपल्याच भागात तयार होतीये, तिथूनच ती लोक नेणार आहेत आपल्यातनं. मग आपणच तयार झालो तसं तर
अडचण काय आहे म्हणलं त्यांना, बोलली मी ती पण. बरोबर. मला म्हणला मी ह्याच्या करण्यात तयारीत आहे म्हणला, बघा कसं होतंय. मला म्हणलं करतो, काय अडचण नाही, फक्त तुम्ही तसं हे राहावं म्हणलं. हम्म. त्यांचं बी कसं आहे, ती बदलते हो थोड्या दिवसानं. असं आहे. प्रत्येक जण आपण कुठंतरी स्वतः झळकावं त्या दृष्टिकोनातूनच ती सापळा रचते ती. हा, आता कसं बोलला बघा बघ. आता आपला दृष्टिकोन काय आहे? आपला उद्देश किंवा आपला हेतू किंवा आपला स्वार्थ काय आहे? की जे पाहिजे ते टिकत गेलं पाहिजे, हा स्वार्थ आहे आपला. नाही, त्या जातीला किंमत आपण देतोय. मग त्याचाच अर्थ आहे. आज नाही कळलं विरोधकाला, तर उद्या विरोधकाला कळली पाहिजे, ती ती गोष्ट आहे आपली. हा, एवढं आहे. काय? जे लोक आज नाव ठेवतात ना, किंवा ह्या वर्षी नाव ठेवतात ना, पुढच्या वर्षी त्याला लाईकच केलं पाहिजे, किंवा ती पुढच्या वर्षी विरोधकांनी पसंत केली पाहिजे, हा उद्देश आपला स्वार्थ आहे. म्हणजे सांगायच्या भाषेत स्वार्थ आहे, तसा जगाचं कल्याण आहे आपल्या उद्देशात. होय, फायदा त्यांचा. फक्त ह्या ठिकाणी जातीनं, जसा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात माणूस सवडीनं वागायला जातो, बरोबर आहे. तसा एखादा समोरचा जर आपल्या आयुष्यात जर सवडीनं आला असला, तर त्याची जाण राखणं, वेळ राखणं, संयम राखणं, कष्टाची जाणीव राखणं, खर्चाची जाणीव राखणं तेवढंच महत्वाचं आहे. मग काय, जातीवंत किंमत केली पाहिजे होती. मी जातीवंत शब्द का वापरतो नेहमी? बरोबर आहे. स्वतः माणूस जिथल्या तिथं राहायला बघतो, वागायला बघतो, आणि स्वतः जिथल्या तिथं स्वतःचा सगळा खर्च भागवायला बघतो, किंवा स्वतः पैसे वाचवायला बघतो, बरोबर. स्वतःचं नाव झालं पाहिजे बघतो. मात्र आपल्याला या जगात कोणी मानले किंवा आपल्याला कोणी आधार दिला आहे, तर त्याची जाणीव सगळ्या गोष्टीची राहिली पाहिजे. कुठून? कष्ट, खर्च, अंतर, वेळ, अनुभव आणि भर कशा पद्धतीने दिला, ह्या सगळ्या गोष्टींची गुंडाळून जाणीव पाहिजे त्याला. त्या माणसाला आपण जातीवंत म्हणून घोषित नेहमी करतोय. हा, जातीवंताचा म्हणजे असा काही शब्दशः म्हणजे व्यक्तिशः असा कुठला रक्ताचा हे वाक्य नाही. जाणीव. बापानं जन्म दिला ना, बापाचं नाव शेवटपर्यंत घेणारा त्याला म्हणायचं जातीवंत. बापाने जन्म द्यायचा आणि गावातला शेठ बाप करायचा, ते काय उपयोग नाही. आपल्या बाने जन्म द्यायचं, बाबानं पृथ्वी दाखवायची, आणि आपल्या बापानं साम्राज्य उभा करायचं आपलं, आणि आपण कुठं तर एखादा मोठा दुकानदार, कुठं तर पुण्या मुंबईचा, सांगलीचा, सातारचा, कराडचा, तिथला शेठ आपला बाप बनवायचा. हे कोण सांगितले तुम्हाला? बरोबर, ह्याच्यामुळे तर सगळं बघडले आतापर्यंत. आपलं घरचं निसर्गानं चालून भेटलेला बाप विसरला तो. किंवा तुझ्या आयुष्यात कोणतरी बाबा तुला चालना दिली आहे वेगानं पळायसाठी, टिकायसाठी आणि टिकवायसाठी, तो पण त्या गोष्टीचा बाप असतो. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टीला सोडायचं, आणि त्या लाचारवाने पैसा चालू झाला, 4 माणसं ओळखी झाली, तर डायरेक्ट बाप बदलायचा. त्या घटना घडल्या. नाही, झाले अगोदर तोंड उघड केलं, कसं उघड केलं? मी बी समोरून बघितले ती. हा, या तांडूरच्या राजापासून किंवा सिद्धापूर खाणीतून भयानक वास्तवता शिकली मी. भयानक वास्तवता शिकली. अशी वास्तवता तशी शिकली नाही की राजा जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत मी सगळं पोटात गाठले, माझ्या तोंडातनं काय सुद्धा बाहेर येत नव्हतं. नाही, तुम्ही म्हणत होता मला, तर कितीतरी वेळा म्हणत होता, ही बैल गेल्याशिवाय मला बोलता येत नाही म्हणून. खरंय का? खरंय म्हणला होता मला, 2-3 वेळा म्हणला होता. बैल ज्या वेळेला गेली, बैल इथनं खंडेराजुरीचा एक बैल राहिला ना, खंडेराजुरीचा एक बैल राहिला तसा. हा, तो भाग वेगळा आहे अजून. प्रत्येक गोष्टीत अनुभव मला वेगवेगळा आलाय. आता एका गोष्टीने मला तोंड उघड केले आता फक्त. होय. अजून भरपूर काय, कारण का ते घडलंच, ती घटनाच घडली तशी. कशी घडली की बैल जिवंत होता तोपर्यंत मी बैल लोकाला प्रॉपर पॉझिटिव्ह समजावा म्हणून मी लय पोटात असं शिरवून आणि कोंडून घेतलं होतं. होय. आणि वरनं लोकांच्या शिव्या पण खाल्ल्या, त्या लोकांचा मार खाल्ला,
आणि लोकांकडून विरोध खाल्ला आणि आसपासचे सगळे जातीगुत्तीचे म्हणा, शेजारचे गावचे म्हणा, तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे वळवाले त्या नजरेनं माझ्याकडे बघत होते. होय. हा हम्म, हा हम्म, त्या राजपूत कुटुंबाचाच हात धरलाय, हा तांडूरच्या राजाचाच हात धरलाय, हा सिद्धापूर खानच हात धरलाय. हम्म, हम्म. मग आमची काय बैल नाही ती काय, आमचं काय हे नाही काय, आमचं काय ते नाही काय. अरे असा लय विरोध मी झेललाय. पण माझा उद्देश स्वार्थ काय होता, की जे पाहिजे ते लोकांना समजलं पाहिजे आणि आपल्याला जे आवडतंय त्यात काम करायचं. आपण कोणाला नावं ठेवायचं काम केलं का तेवढ्या राजाच्या आयुष्यामध्ये? नाही नाही, आपल्याला जे वाळ दिसते ते होय बाबा, कुणाला नावं ठेवायचं काम केलं? नाव ठेवून घोटाळा होत होता. नाव ठेवता बी येत नव्हतं, नाव ठेवायची नसती. हा, पण जे पाहिजे त्याच्यावर भर माझा होता. हा 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 हा. फक्त आपल्याला काय करायचं होतं, प्रॉपर वंशावळ 4 पिढीच्या पाठीमागचं तोंडशिंग आपल्याला जन्माला घालायचं होतं. हा, ते मेन आतलं काळजातला उद्देश होता. त्या बैलाला कसं झालं माहिती का, त्या थैल्या बैलासारखं परत पुढं वासरू, त्या बैलासारखं रूप परत कुठं आलं नाही हो. हा, मग त्या काय बैलासारखं भानगड आहे ती काय माहित नाही बरं का. जसंच्या तसं त्या बैला तोंडनं पडलंय असं. आता ती बैल मला सांग, कुठल्या वयात बघितलं अख्ख्या जगाने? जुन्या वयात झाल्यावर बैल बघितला मी. कुठल्या वयात? मला वाटतं मग जुळ्या रंगात आल्यावर मी बघितला वाटतं बैल ती. हा, मग आता मला सांग, ती बैल आणणारी माणसं जिवंत आहेत का मेली ती तुला माहिती आहे का गावात सिद्धापुरात? सिद्धापुरात आता हाय ते नाही का माहित नाही ती. जिवंत आहे. बर, बैल घेतलेला माणूस अजून जिवंत आहे. जिवंत आहे. तर त्या माणसाचं महिनाभर झालं मला हात जोडून विनंती आहे की बैल विकू नको म्हणून. बर. का? हं. तर त्यानं बैल खरेदी केला होता, पैसे दिले होते त्या बैलाला. ते बैल स्वतः बैलाचा मालक होता. तो काय म्हणतोय की आतापर्यंत मला कुणाच्या दारात समाधान वाटलं नाही, आता 2 दात झाल्यानंतर या बैलाला तुझ्या तोंडशिंग आले. आणि त्या जातीला कसं आहे माहिती आहे का राजभाऊ, ती बारक्यापणी नाही निघत त्यांचं. हळूहळू वय निघल तसं 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 बैल निघतून ती ज्या दिवस टिकतोय. मग आताच वाक्य बघ, थैल्यासारखं तोंडशिंग कुठंच नाही म्हणायला, ती थैल्या कुठल्या वयात बघितला ही डोक्यात येणं मग गरजेचं आहे मुद्दा. मग तेच की, मी जुळ्या रंगात बैल बघितलाय. तुम्हाला सांगतो की त्या रंगात जर बैल, आता मला सांगा की ते फक्त एवढं की त्या बैलाला छाती आणि कंबर लय रुंद होती. कधी ते सगळा सराजम गया काढून शरीर बनून सगळं आपण त्याच्यावर नजर टाकली होती. पण जुळला होता बैल तेव्हा म्हणतो तर. मी जवळ्या जत्रेत बैल बघितला बघा. मग आता त्या बैलांचा मालकानं खरेदी केलेला मालक मला सांगतोय नेहमी, परत व्हायची वस्तू नाही. आणि परत वस्तू आणि ही कुठं मला आहे? तिथनं परत मला परत बघायला मिळालं नाही बैल. परत नंतर ती खोड्यावर पडून मेला म्हणून कळलं मला. गायवरनं उतरताना काहीतरी असं झालं होतं. त्या बैलाच्या पोटी जी बिराजदार मामाचा बैल जन्मला होता त्याला सुद्धा ती तोंडशिंग आलं नव्हतं. हाय का, आता कसं बोलला बघा बरं. माझ्या मनातलं हेच परत गोष्ट सांगतो मी, त्या बैलानंतर आलं नाही कोणाला हो. ऐक तर घे, ती मुलाखत तुला भरपूर ऐकायला मिळतील आता. मी गप बसलो नाही. मी ज्यांनी बैल बघितलाय, ज्यांनी बैल खरेदी केला त्याची सगळ्याच्या मुलाखती ऐकल्या. आणि त्या बैलाच्या पोटचा परत तांडूरचा राजा आणि चेनीगावचा बैल झाली. पण चेनीगावच्या बैलाला सुद्धा ते तोंड आलं नाही. शनिवार बैलाला बी नाही ती तोंड. आणि तांडूरच्या राजाला सुद्धा ती नळी आली नाही. तांडूरच्या राजाला सांगतोय तुम्हाला, कपाळात बैल पुढची मुंगस होतं ना तोंडाचं, हा तिथं ती सिद्धापूर खाण्याला दाखवत होतं, दर्शन दाखवत होतं. हा मग कपाळापाशी बैल तसा नव्हता आला. हा मग तोंडाचं मुंगस तसं होतं. हा, बरोबर. बरोबर बरोबर. आता मला सांग, मी पण बिराजदारचा बैल बघितलाय, मी व्हिडिओ केले, मी त्याला बऱ्याच दिवसापासून बिराजदारचा बैल ओळखतोय, चेनीगावचा बैल ओळखतोय, तांडूरचा राजा ओळखतोय. या तिघालाही चौक पडता होता आणि शेपूट भुईला लोळत होता. सुपूर सगळ्याचा बैला जो खाली येतं. मी सिद्धापूरचा बैल, नाना बिरादारचा बी बैल मी जवळ 4-5 वेळा मी गुरु घेऊन गेलो, मी बैल बघत होतो. त्या बैलाला बी विषय असा होता, त्या बैलाचं बी मला वाटतं हे होतं ना, ही बाजू त्याची शेंगाची बाजू, ती कपाळापाशी त्या बैलावर नाही निघाली, ती बी तसं. मग त्यानंतर
त्या बैलाची पण कपाळाची बाजू तशी वेगळी होती. सगळ्याला हा, चौक पडता वेगळी होती. होता. वेगळी होती, बरोबर आहे. सगळ्याचा मागच्या जुन्या बैलांचा शेपूट लांबता आणि खाली लोळत होता म्हण. नाही नाही, मी बिरादरचा बैलाचा तसाच होता, तांडरच्या बैलाचा तसाच होता, त्या ह्याच्या बैलाचा बी तसाच चनेगावच्या आहे, बैलाचा पण तसाच. शनिगावच्या बैलाचा बी तसाच आहे, ती बी बघितला बैल मी. आता मला सांग, आता ही सगळी बाजूला ठेव जुनी पिढी. आता या जुन्या पिढीच्या पोटाला जन्मलेले तू कुणाकुणाची बैल बघितली आता सांगा, आणि त्यांची तोंडाची नळी किंवा शिंगाची नळी किंवा कलर नितळ. कलरच्या बाजूनं आणि चौकन शेपटाच्या बाजून तुमचं आता घरचं वासरू. थैल्या म्हणजे काय तर माग गुण दाखवणार. ही वासरू जन्मल्यापासून थैल्या खरेदी केलेला माणूस माझ्या घरी सारखा आहे. हा, शिपूट आहे बघा तसा, चौक बी आलाय त्याला तसा, चौकाला बैल चांगला आहे, आणि खाडा. सिद्धापूर खाणीच्या मागच्या पिढीमध्ये एवढं कान बारीक कोणाचं आहे, कुठल्या बैलाचं आहे? तू पण बैल बघितले, मी पण बघितले, मीच थैल्यापासून बघतोय. मी बी थैल्यापासून बघतोय. हा, मग कान एवढं बारीक कुठल्या बैलाचं आहे ते? नाही नाही, थैल्याच तेवढं पाहिजे, त्यानंतर नाही मग कोणाचं. मग आता मला सांग, ह्या माझ्या गाईला जरा झालेलं जरा वासरू. जरा नाना बिरादरच्या बैलाला जरा जरा बारीक होतं, पण नाही एवढं नव्हतं, पण ते ह्याच्या एवढं नव्हतं त्याची त्याच्या. व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत. त्याला सुद्धा कान मोठंच होतं त्या बैलाला. होय. हा, म्हणजे नशीब किती बघ, 4 पिढ्यानंतर कुठं तर आपलं नशीब 3 वेळा गायला भरवलाय मी बैल. हा, विचार कर तू. 3 वेळा शंभूपेक्षा बैल भरवला एकच, मी बी 2 वेळा एकच बैल भरवला, माझ्या नशिबात झाला नाही, तुमच्या नशिबात झाला. हा, शंभूला कान जरा मोठं झालंय, दिव्याला कान जरा मोठं झालंय आणि बैलाला कान बारीक आलंय. हा, शिंग नर रूपातली आली ती, माग पेटी बैलाला चांगली आली, माग चौक मनशीपूट चांगला आला. हे मी नाही म्हणत, मी महिनाभर झालं माझ्या डोक्यात गोंधळ होता. तुला सांगितलंय गोंधळ, ते क्लिअर केलाय. गोंधळ माझ्या डोक्यातला ठेवलाय का मी जगापुढे मांडलाय? नाही, मांडून मला बोलला, सगळ्याला बोललाय, बऱ्यापैकी बोललाय. मग जगाला गोंधळ मांडून सुद्धा मला थैल्या खरेदी केलेला माणूस म्हणतोय परत नाही तर दिवस. काय ही संधी आहे, ही चान्स आहे. हा, माझी तुम्हाला साथ आहे, मी आहे. मी त्यांना सुद्धा सांगितलं की माझ्यापेक्षा तुमच्या हातात बैल असल्यावर लय मोठं नाव होणार आहे, बैल मी तुम्हाला देतो. हा, हा, होय, तेवढं कुणाला? आहे. थैल्या खरेदी केलेल्या माणसाला म्हटलं मी, त्या व्यक्तीला बैल मी तुम्हाला देतो, तुम्ही घ्या. आणि तुम्ही एकदा अजून परत चर्चेत तुम्ही ऑलरेडी आलायच, फक्त आम्हाला फक्त कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा माणूस आहे म्हणून जगाला आता दाखवायचंय. बरोबर आहे. तर ते काय म्हणला, आमचा ऊर संपलाय म्हणला, तुमचं नशीब आहे, तुम्हाला कुठं पाहिजे तिथं हाक मारा, आम्ही येतो. बर. हा, त्यांचं वय आता जवळपास मला वाटतं एक 60-65च्या आसपास गेले. बर. मग त्या व्यक्तीने सांगितलं की भारत मामाच्या गाईला जे आता वासरू झालंय, ह्या वासराच्या तोंडा शिंगाचं, शेपटाचं, चौकाचं, कलरचं वासरू महाराष्ट्रात कुठेही कुणी दाखवा, आपण जाऊन अजून त्याची जाहिरात करू. बरोबर आहे. फक्त ती तोंडाची नळी, मुंगस, शिंग त्या नजरेने बघितलं पाहिजे. कसं आपण काय कसं बघितलंय, थैल्यापासून तोंड शिंग अनुभवत आलोय. हा, तोंड शिंग थैल्यापासून अनुभवत आले, कारण थैल्याचं तोंड शिंग तसं नीट बघितलं तर नाना बिरादाच्या बैलाला तोंड शिंग तसं आलं नाही, आणि तांडवच्या राजाला सुद्धा तोंड शिंग तसं आलं नाही. चनेगावच्या बैलाला पण तोंड शिंग त्या नाही. हा, चनेगावच्या बैलाला तर नाहीच नाही. चनेगाव मध्ये बैल असताना आपल्याला काही भरवाय नको होती का? नाही नाही, मग चनेगावचा बैल भरला असतंय, पण चनेगावच्या बैलाचा आणि त्या थैल्याच्या खणीतल्या बैलांना लय फरक. हा, लय फरक. त्यानंतर दमान 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 सगळ्यांच्या मध्ये हा संवाद मांडत 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 लक्षात आलं की आमचं वडील म्हणत होतं की वासरू झाल्यापासून 70 ते 80% वासरू गाईच्या जातीकडे आले. होय 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 होय, अहो सगळ्यांनाच वाटत होतं, मला सुद्धा तोंडाला वाटत होतं गाईच्या तोंडाकडे आले, मागं चौकाला सुद्धा गाईकडे आले वाटत होतं, बैलावर गेले नाही वाटत होतं. हा, आणि बैलाच्या तोंडाची नळी आता आपल्या गाईला झालेल्या आणि त्याच्या बापाच्या कपाळ आणि त्याच्या तोंडाच्या नळीचा आकार विचार कर तू. आता ह्या 2 वर्षाच्या वयात बैलाला डोळ्यात आणि कानात राग किती. नाही, राग आहे बैलाला राग नाही. गाईवर न सोडता, अजून चालू न करता, अजून बारीक लक्ष द्या,
आपल्याला थैल्याच्या माघारी तोंडशिंग आपल्याला गाजवायचं आहे. कोणाचंही असू दे. तुझ्या दारात असू दे नाहीतर विरोधकाच्या दारात असू दे. बरोबर आहे की. पण थैल्याचं तोंडशिंग आपल्याला इथून पुढे घेऊन जायचंय. बरोबर आहे. आणि तुझ्या अजून कानावर आलं, कधी अभ्यासात आलं, तरी पण मला कळव, की थैल्याचं तोंडशिंग ह्या ठिकाणी जन्माला आलंय. सिद्धापूर खाणीवर भरपूर उड्या मारणार आहेत. लय काय उपयोग नाही ती. मी तांडूरचा ठिकाणी बरीच ठिकाणी बैल बघितली ती. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ही सिद्धापूर खाण्याची बैल आहे ती सिद्धापूर खाण्याची बैल म्हणते बरोबर आहे. मला ह्या यांची बैल बघितल्यावर ना सिद्धापूर खाण्याचा विश्वास उडायला लागलाय. का? तर सिद्धापूर खाणीचं नाव नुसतं वापरून घ्यायला लागले ती ठीक आहे. आता कसं मुद्द्याचं बोला. मला खरंच राग यायला लागला सिद्धापूर खाणी. ती काय करायला लागले ते ठीक आहे. त्या पोटी जन्मत कोण काय बैल घ्यायचा सिद्धापूर खाण्याचं म्हणायचं मग ती कसं माणसानं काय करायचं सांगा बरं. पण इथं काय झालं माहितीये का? आता त्या जुन्या माणसाचं मत घेतलं मी. कोण? थैल्या ज्या माणसाने घेतला होता त्या माणसाचं मत घेतलं. तर ते माणूस काय म्हणला माहितीये का? जसं पुढं पिढी चालली तसं रूपामध्ये ढासळण चालली. हा उलट काय झालं? वाढायला पाहिजे होतं ती कमीपणा होत आला. ढासळण चालली म्हणजे जे रूप उमटत जन्माला यायचं ते कमी गेलं. आता रेड्याचा विचार केला तर रेड्यातल्या जुन्या बैलाचं तोंडशिंग हे कोणत्याच बैलाला परत इथल्या पुढच्या पिढीला बघायला मिळत नाही. आलं नाही अजून बी त्यांच्यात बी आलं नाही. हा मग ते पण तोंडशिंग रेड्यातल्या जुन्या बैलाचं तोंडशिंग आपण जन्माला घालायचं म्हणून प्रयत्न केलं ते आपल्या नशिबात आलं नाही. कारण तसे परमेश्वरानं लक्षच दिलंय की बाबा तुझ्याकडे कोणाचं लक्ष नाही ना तर त्या ठिकाणी तो हातच घालू नको. मग आपल्याला तांडूरचा राजाशिवाय पर्याय दुसरा नव्हता. नव्हता. तोंडाच्या कमीत कमी नळीच्या बाजूने. ती पण थैल्याची नळी पाहिजे होती. पण त्या नळीतनं नळी जन्मावी म्हणून आपण काय केलं 3 वेळा गाय भरवली. बरोबर. आणि त्या त्यातल्या दोन्ही वेळेला आले नाही नळी तेवढी. आलं का लक्षात तुझ्या? बरोबर आहे. म्हणजे हा नशिबाचा भाग आहे. आणि तिसऱ्या वेळेला सुद्धा लावताना, दुसऱ्या वेळेला सुद्धा लावताना माझ्यासोबत कुणी आलं नाही. फक्त तावात नवीन तेवढं लावायची होती. तिकडं सर्जाकडे गाय उलटली 2-3 वेळा म्हणून शंभूच्या वेळेला तेवढं पप्पा माझ्यासोबत आलं होतं. नाहीतर आम्ही तर त्यांच्या दारात कशाला जातो? ही बैलामुळंच आपण दारात जायला चाललो. म्हणजे आता ती वाघिणीला आपण भरला होता कुठला बैल? राजा. वाघिणीला राजा तांडूरचा भरला रे 3 वेळा. बरोबर. त्याच्या आधी सर्जा भरत होतो. सर्जाकडनं 2-3 वेळा उलटली मी तेवढ्यात. आणि मग नंतर इथं भरवला. परत शंभू झाल्यानंतर वडिलाच काय मत आलं किंवा लोकांचं काय मत आलं की राजसाहेब तुम्ही बैल बदलून बघा. राजसाहेब तुम्ही बैल बदला आणि एक ते एक बैल दाखवू नका. तुम्ही बैल लावाय चुकताय. मग तू आता मला सांग ह्या कंडिशनला ह्या घडीला राजा आता नाही. आपण वंशावळ पुढे आणायचा प्रयत्न केला. जे पाहिजे ते आपल्याला खरं जन्माला आलेलं आहे का डोळ्यासमोर? टिकवायचं होतं ती आलं आपल्या दारात. बरोबर. होय. ज्याच्यासाठी आटापिटा केला होता, ज्याच्यासाठी अट्टास केला होता ते परमेश्वराने दिलं का नाही? दिले. आता हे टिकवायचं आहे आता तुम्हाला आम्हाला. आणि अजून कोणाच्या दारा जन्माला आला असलं तर अजून हुडकून काढून थैल्याचं तोंडशिंग आपल्याला पुढे जगाला दाखवायचं आहे. म्हणजे खरं सिद्धापूर खान काय आहे ती थैल्याच्या तोंडाशिंगात आपल्याला दिसून येते. ही मधला जो टप्पा आहे तू मगाशी म्हणल्यासारखं सिद्धापूर खानीवरचा विश्वास उडत चाललाय. तेच घे तसं घोळ व्हायला. कारण कोण बी उठायचं माझं सिद्धापूर खानी जाय म्हणायचं. मग त्याला खाली मागं रंगरूप बघायला नाही, मागं आकार बघायला नाही, शिंगाचा बघायला नाही, शेपटाचा गोंडा बघायला नाही, तोंड बघायला नाही, काय बघायला उगाच म्हणायचं माझं सिद्धापूर खानी. आणि त्यात गोळ काय झाला की लोक ही सिद्धापूर खानी जाय म्हणल्यावर डोळे दाखवून बैल भरत होती ना. मग तीच जर चांगल्या बैलाकडे भरायचं ती दुसऱ्या कुठल्या जर बैलाकडे भरलं तर तिकडं ती रूप दिसत नव्हतं परत वासरात. ते सिद्धापूर खाणीतून भरताना कोणतं तोंडशिंग आपल्याला भरवायचं आहे? ही महत्वाचं डोक्यात घ्यायला पाहिजे. कोणता शिपूट पाहिजे, कोणता चौक पाहिजे. आणि मुळात ठीक आहे थैल्या हा जवळपास 4 पिढ्या पाठीमागे गेला. कोणाला तरुण वयात माहित नव्हता. तो जुळूक सायदातीत माहित झाला. जुळूक मध्ये माझ्याकडे त्याचं कार्ड बी आहे. पण
आता एखादा बैल आपल्याला शिदापूर खाणीचा भरवायचा समज, तर तो बैल लहानपणापासून वाढत्या वयाला चढत्या रूपाचा आलेला हा प्रत्येकाने अनुभवलेला असावा किंवा एखाद्यानं गाय भरवायची समज. XYZ बैलाकडे गाय भरवायची. तर तो XYZ बैल हा लहानपणी गायला जन्मल्यापासून जातीनं अख्ख्या जगानं किंवा त्या गायीच्या मालकानं बघितलेला असावा. होय 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 होय. ती महत्वाची गोष्ट आहे. कारण लहानपणापासून बघितलेला बैल जे आहे ती तसा उमटतच गेला पाहिजे वर, उलट चढत गेला पाहिजे वर पुढं जसं वय वाढाल तसं. आणि शेवटच्या टोकाला जुळलेल्या वयात किंवा सायदातीमध्ये कमीत कमी जे पाहिजे ते रूप दाखवलंय का? आता ही 3 टप्प होतं का नाही मधलं बिराजदारचा, मामाचा, चेनेगावचा आणि तांडूरच्या राजाचा ही टप्पा आपल्याला पूर्ण झालेला दिसला का नाही? नवना बसल्यापाशी नवना बसल्यापाशी जी सावळ्या नावाचा बैल होता का हां. ती बी थैल्याचाच बैल होता ती. मग ती पूर्ण झालेल्या टप्प्यात ती थैल्याचं तोंडशिंग होतं का नाही एवढं सुद्धा कळायला पाहिजे का नको? मग काय तर. फक्त राजमळग्याने सिद्धापूर खान उचलली, राजमळग्यानं तांडूरचा राजा उचलला आणि त्या नावावरती ही डिक्टो कट टू कट आणि सेम हा म्हणजे प्रत्येकाचं काय व्हायला लागलं, की नाही हा तांडूरच्या राजानं हा डिक्टो म्हणजे परिपूर्ण. अरे नाही, डिक्टो नाही, डिक्टो असेल तर अजून फसला तुम्ही. बरोबर त्याच्यापेक्षा वेगळं रूप आहे सिद्धापूर खाणीचं. सिद्धापूर खाणीचं मेन रूप वेगळं आहे. ते रूप आपल्याला बघायला मिळालं. बरोबर. ती थैल्यातच बघायला मिळालं त्यानंतर बघायला मिळालं नाही हो खरं. हां. बरोबर आहे. ती ते परत थैल्याचं नंतर बघायचं म्हणलं तर आता कसं होते सांगतो मला. त्या वंशातनं टिकत टिकत ते काय झालंय त्या बैलाच्या पाठीमागे नावं घेऊन जगली भरपूर हो. पण ती जात जपायचा प्रयत्न कोणी केलेला नाही. आणि मग मग आपण तर केला का नाही प्रयत्न? ती आपण तुम्ही टिकवलं कसं तुम्ही ती सगळी 2-3 बैल होती ती बघितली त्यातला बैल चांगला निवडक बैल निवडला आणि त्याच्यातच मग प्रयत्न केला पुढे आणायसाठी थैल्याला. बरोबर? मग काय. ही वाक्यासाठी मी मेलो. बरोबर. हे सिद्ध करायसाठी मी मेलो. नाही नाही बरोबर. आणि मग माझ्या आयुष्यातलं सगळं पणाला लावून झक मारलीये मी. म्हणून राजा मेल्यानंतर तुला काय म्हणलं, की माझ्या तोंडातनं माझ्या पोटात जे साठलेलं आहे ते सगळं तुला सांगणार. कशासाठी मी मेलो एवढं? कशासाठी केलं? कशासाठी धडपडलो? इथं कुणाच्या गाईचा रुपया खाल्ला नाही. ना कुणाची मधली एजन्सी घेतली नाही कामाची. पण ती पण चर्चा केली लोकांनी आपल्या केली पाठीमागं. केली 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 काय मायापाशी केली आहे तर मला माहित आहे. हां, तुझ्यापाशी स्वतः काय केली चर्चा? पैसे घेतोय म्हणून बैलाचे. हां, अजून काय केली? तेवढी केली आणि बैल बरोबर नसताना बैलाची हवा करायला लागला. बरोबर? मग म्हणजे काय. कोणीकडनं तोंड उघडा येतंय तिकडनं तोंड लोकांनी उघडलं. उघडलं उघडलं. पण परमेश्वरानं आपल्याला तिसऱ्या प्रयत्नात जे तोंडशिंग पाहिजे ते दिलं का? नाही नाही. हा ती दिली की तिसऱ्या प्रयत्नात दिलं. महत्वाचं म्हणजे मी तुम्ही सांगितल्यापासून 2दा गायला बैल भरला बैलाला वासरं बी चांगली चांगली. आता माझ्यापाशी कालवड होती तुमच्यापाशी आलेली कालवड आहे ती तिला तोंड आले जोरात आले तोंड एक नंबर आले. मग मी तोंडालाच बघून घेतले का माझं मागं काय माहित नाही नव्हतं नाही का? नाही नाही फक्त तोंड चिंग बघायसाठी तुम्ही तिच्या तोंडाला बघून घेतली कारण मुंगस तिचं तोंड आले ती मात्र थैल्यात आले तिला मुंगस. हां. आणि एवढा राजमळगे बारीक विचार करतोय म्हणजे जगाच्या कल्याणाचा आहे का माझं घर भरून घेण्यासाठी? नाही 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 ती जरा कल्याण आहे. महाग कालवड कशी घासे ना तिचं मुंगस आणि आणायसाठी हीच राजा बैल जी निवडलेला होता तुम्ही की राजा बैलाला जे मुंगस होतं त्याच्यापेक्षा बी भारी मुंगस काय काय तुम्ही वासरात आलाय. त्यातलं एक तुमचं एक वासरू आणि माझं कालवड आहे. त्यात असं मुंगस आले बघा तोंडाला. मग थैल्याला सुद्धा विचारलं गाय गाळा होता का कांबळ होता? तर ज्याच्यात रग आहे त्याला कांबळ आहे. नाही, नाही, कांबळ राहणार थोडीफार थोडी तरी कांबळ राहतील हो बैलाला खिल्लार बैल म्हणल्यावर चांगला बैल असेल तर त्याला थोडी होईना कांबळ राहतील. पण अशीच बोलता बोलता काय माणसं म्हणली, ती कांबळ आणि मिश्याचा भाग सारखाच आहे. ज्याला मिशी नाही ती मर्द नाही, ज्याला मिशी आहे ती मर्द आहे, असं एक म्हण आहे मराठी जुन्या माणसांची. तसं ज्या बैलाला कांबळ आहे, कांबळीचा भाग आहे, तर त्या बैलाला रगवाटपणा, कडकपणा, नरपणा आहे. नाही बरोबर आहे. आणि जो बैल गाय गाळा आहे, ज्या बैलाला कांबळच नाही,
नुसतं बांगडीसारखा गळा वाटतो, दिसायला भारी वाटतं, तर ते मादी स्वरूपाचा बैल असं जुन्या जाणत्या लोकांचं काही-काहींचं म्हणणं ऐकलंय. बरोबर आहे. आणि त्याने त्यांचं ऐकलं ते ऐकलं. त्यांचं ऐकण्यापेक्षा आपल्याला कळतंय का नाही, ज्या बैलाला कांबळीचा भाग आहे, तर त्या बैलाला ठसठसपणा आहे. होय. ज्या बैलाला कांबळीचा भाग नाही त्याला डोळं बिळं लगेच होते ते. हां? डोळं वगैरे त्याचं तापडत असते ना तिथं. हां. मग आता आपल्या विचारातून जे जन्माला आलेलं रूप आहे, तर त्या रूपाला तोंडाची नळी, नाकाच्या नळीचा आकार, कपाळातली जागा, कपाळातला कलर, शिंगाचा बुडक्यातला अंतर, शेंड्यातला अंतर, त्याच्या वशिंडची जागा, पाठीचा कनाटा म्हण, मधला भाग म्हण, पायाची जाडी, छातीला आकार म्हण, मागचा चौक म्हण, शिपूट गोंडा हे खरंच सिद्धापूर खाणीतून शिकायसारखं आहे का? ज्याला वाटतंय ना त्यानं आवर्जून शिकावं. ह्याच्यावर तुझं काय मत आहे? म्हणजे बाबा थैल्याचं रूप आपल्याला वाढवण्यासाठी खरंच एक परमेश्वरानं साथ दिली का? नाही मागच्या 2-3 वर्षात तर दिली नव्हती बरं का तसं एवढं काय म्हणावं असं काय कुठं दिली नव्हती. पण आता जरा जरा तसं झालंय. त्या वासरात सुद्धा मला वाटत नव्हतं की त्या राजाकडून थैल्याकडलं काहीतरी गुण आला असेल. ते आईकडलंच वाटत होतं. जसं तुमचं पप्पा म्हणत होतं तसं मला पण वाटत होतं आईकडलंच गुण दिसतात आईकडनं. पण जरा जसं वय होत गेलं तसं जरा बदल दिसत. कारण आईला जी कलर आहे ती बापापेक्षा पण सगळ्या बापाला बी ती कलर नाही ना आईला बी कलर नाही एवढा कलर त्या वासराला चांगला आहे. नितळ कलर आलाय आणि ठळक आलाय. ठळक ठळक चांगला कलर आलाय. चौक चांगला आलाय. आईला कान मोठा येतं. हम्म. नाही नाही, बापाला कानाला बैल चांगला. फक्त बापाला पण कान मोठे बैलाला आहेत. म्हणजे घोळ काय झाला आपल्याकडून चुकले. आपण बैलाला थोडा मोकळा सोडायला पाहिजे होता. बांधून आपण बैलाला लय आरे आणले खरं सांगतो. मग आता मला सांग, मी माझ्या परपंचाला धडपडत बसलो असतो, तर ह्या जगातला अभ्यास, जगातल्या गोष्टी कोण किती सिद्धापूरच्या नावावर उड्या मारतंय, कोणापाशी खरा बैल आहे आणि कोणाचा बैल या जगासाठी भरवलेला योग्य आहे, हे अभ्यास माझा पाठीमागे राहिला असता, मी माझा स्वार्थ साधला असता तर घरात बसून. होय. म्हणजे एक तोटा, एक फायदा फिक्स आहे. बरोबर. आलं का लक्षात तुझ्या? बरोबर, बरोबर. हां. तरी पण मग आपण काय करायचंय, की हं. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांना वेळ देऊन, एकमेकांना सहकार्य करून, एकमेकांपर्यंत पोहोचून, एकमेकांच्या वेळेची जाणीव राखून, एकमेकाच्या खर्चाची जाणीव राखून, एकमेकाच्या कष्टाची जाणीव राखून, एकमेकाच्या अनुभवाची जाणीव राखून, आपल्याला हे वास्तव पुढे घेऊन जायचं आहे बघ. लक्षात आलं का तुझ्या? आता तू कसा म्हणत होता राजसाहेब, तुम्ही एकदा बोलून एक व्हिडिओ मिनिट टाकल्याशिवाय बदल घडत नाही. म्हणला एक होता का मिनिट नाही? म्हणलो एकच मिनिट मी एकच जरा दादाचा फोन आलाय लगेच फोन करतो. हं.